प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक म्हणजे कांदा. आणि आता सध्या आपण पुण्यातल्या कांदा मार्केट या ठिकाणी आहोत आणि असं बघू शकतोय. खरं तर हा जो कांदा आहे या कांद्याचा सध्या भावाच्या संदर्भात वांधा झालाय काय असं सध्या म्हणावंसं लागेल. सध्या कांद्याच्या भाववाढीच्या संदर्भात राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते आंदोलने केले जात आहेत. सातत्यानं कांद्याच्या भाववाढीच्या संदर्भात राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते भाववाढीच्या संदर्भातचा विषय जो आहे तो चर्चेला जात असतो. सध्या सुद्धा राज्य सरकारकडून 12 रुपये 35 पैसे कांद्याला भाव देण्याचं जे असं म्हटलं जात होतं, पण वास्तव सध्या काय आहे हे पाहण्यासाठी आपण काही शेतकरी या ठिकाणी पुण्यातल्या कांदा मार्केटमध्ये त्यांचा कांदा घेऊन आलेला आहेत. सध्या तुमच्या कांद्याला कशा पद्धतीने भाव भेटते, कुठून तुम्ही कांदा सध्या या ठिकाणी विकण्यासाठी आणलेला आहे? मी बीड जिल्ह्यामधून आलोय, गेवराई तालुका, माझा खळेगाव मुक्काम पोस्ट. तर मी इथं कांदा घेऊन आलेलो आहे. तर साधारण 5 रुपयापासून तर 14 रुपयापर्यंत आजचे रेट आहेत. 14 रुपये म्हणजे एक नंबर क्वालिटी टॉपचे माल. 5 रुपयापासून कांदे 14 पर्यंत आज विकतात. पण सध्या तर आजच्या दराला म्हणजे आज काय भेटतो सध्या कांद्याला दर प्रति किलो? आज प्रति किलो 5 रुपयापासून तर 14 रुपयापर्यंत आज भेटतोय दर. म्हणजे छोटा कांदा, मोठा कांदा अशा जे राज्य सरकारने 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दर देणार आहे असं म्हटलं होतं. या संदर्भात काही अशा गोष्टी मिळतात का, कांद्याला भाव भेटतोय? ते कोणी अजून आलेलं पण नाही आमच्याकडं आणि खरेदी पण त्याची चालू झालेली नाही. आणि 12 रुपये 35 पैसे ते कसं परवडणार शेतकऱ्याला? हमी भाव परवडणारच नाही ना 12 रुपये 35 पैसे. आज खर्चच 10 रुपये किलो आहे, तर 12 रुपये 35 पैसे कसे परवडणार? कमीत कमी 20 रुपयाच्या आसपास खरेदी केली पाहिजे सरकारने. आता बघतोय की अनेक शेतकऱ्यांना त्यांचा कांदा जो आहे तर रस्त्यावरती टाकून द्यावा लागलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. याच्याकडे कुठेतरी सरकारचा कानाडोळा होतोय का शेतकऱ्यांकडे, असं म्हणायचं का तुम्हाला? शेतकऱ्याचं लक्षच नाही, आपलं सरकारचं लक्षच नाही शेतकऱ्याकडे. 1 रुपया 2 रुपये कांदे विकल्यात शेतकऱ्यांनी. म्हणजे काय परिस्थिती आहे शेतकऱ्याच? भयानक परिस्थिती आहे आणि खर्च तर खूप वाढलेला आहे. तर सरकारकडून तुमची काय मागणी असणार आहे? ऍज अ शेतकरी म्हणून तुम्ही आता सध्या बीडवरून, मराठवाड्यातून पुण्यामध्ये आलात, एक सरकारकडे काय मागणी असणार आहे तुमची? सरकारने कमीत कमी 20-22 रुपये आम्हाला नाफेडचे भाव दिले पाहिजे. 20 रुपये 22 रुपयांनी खरेदी केली पाहिजे सरकारने. 12 रुपये 35 पैशांनी परवडतच नाही कांदा द्यायला. पण आता जे सध्या सरकार म्हणतं की 12 रुपये 35 रुपयाने आम्ही घेऊ, पण असा सुद्धा सध्या ते सुद्धा अंमलात आणलं नाही. ते सुद्धा कोणी आलेलं पण नाही खरेदीला. कोणी काय फक्त बातमी आलेली आहे, कोणी खरेदीला आलं नाही, खरेदी चालू पण नाही झालेली. एकंदरीत आपण सध्याची परिस्थिती बघू शकतोय की 12 रुपये 35 पैशानं सरकारकडून हा जो कांदा आहे त्या कांद्याला दर देऊ असं म्हटलं जाते. पण सध्या स्वतः शेतकरी तसं म्हणतात की या संदर्भात सरकारने अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याशी संपर्क साधलेला सुद्धा नाही. सध्या काही विक्रेते या ठिकाणी आहे. सध्या आपण बघू शकतो की पुण्यातलं हे कांदा मार्केट आहे आणि या कांदा मार्केटमधली ही सध्याची परिस्थिती आहे. सकाळचं सध्या वातावरण आहे आणि खरेदी विक्री जी आहे ती सध्या या ठिकाणी चालवली असते. जे विक्रेते आहेत ते आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सध्या कांद्याच्या भाववाढीच्या संदर्भात राज्यभरात हा चर्चेला विषय जातोय. काय सध्या तुमच्याकडे कांद्याला सध्या भाव भेटतोय? चालू वर्षाच्या वातावरणामध्ये कम्प्लीट जे 6 महिने जे उष्णतेचं जे प्रमाण आहे त्यामुळे कांदे इथून पुढे टिकण्याचे, जी पहिले कांदे 50% 60% टिकायचे ते कांदे फक्त 20% टिकण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढणारे, हलके कांदे आणि बारीक कांद्यामध्ये जवळजवळ 10 ते 15% फरक पडेल. 1 नंबर कांदे जे आज 15 रुपये जातात तेच हलके कांदे जवळजवळ 6 ते 7 रुपयाच्या पुढे जाणार नाहीयेत. त्यामुळे वातावरणाचा हा झालेला फरक हेच कांद्याला हानिकारक आहे. गव्हर्नमेंटनी किती कांदे जरी म्हणले 12-12.5 तर 12-12.5चे कांदे जो शेतकरी त्यांना देईल ते कांदे सुद्धा पुढे त्यांच्याकडून टिकणारे नाहीत. मार्केट स्थिर ठेवण्यासाठी 12-12.5 वाले शेतकरी कोणी त्यांना येऊन कांदे देणार नाहीत. जे कांदे आता सध्या काय भाव भेटतो? आता वरची लेवल कांद्याची ते 1300 ते 1700 रुपये चाललेत आणि हलके कांदे सगळे 1000 रुपयाच्या आतमध्ये, म्हणजे 10च्या आतमध्ये आहेत. त्यामुळे कांद्याचे ऑल इंडिया लेवलला जिथे कांदे आम्ही 4 दिवस गाडीमध्ये टाकतो ते कांदे तिकडे जाऊन चढतात. तामिळनाडू, केरळा, आंध्रा, महाराष्ट्रासारखी हिट तिकडे पण आहेत. त्यामुळे लोडिंग अजिबात होत नाही आणि पुणे मार्केटला जी आज 100-120 गाडी आहे ती पूर्णपणे उठली जात नाही. कांद्याचे भाव पडण्याचं कारण काय, नेमकं परिणाम त्याचे काय, कशामुळे? एक 80% कांद्याची बिघडलेली क्वालिटी, एक्सपोर्टची क्वालिटी ती पण नाहीये. पण इथून 3 दिवस टिकणे इतके सुद्धा कांदे टिकत नाही म्हणून शेतकरी मार्केटला आणतोय आणि कांदे मोकळे करतोय. सरास शेतकऱ्यांचं तर आता दरवाढीच्या संदर्भात शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते राज्यभरात चर्चेला विषय जातो. ऍज अ व्यापारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की तसे सरकार तर म्हणते 12 रुपये 35 पैसे द्यावं, तसं काही शेतकऱ्याला त्यांच्या भाव म्हणजे मिळत नाही? 12 रुपये 35 पैसे कांदे ताजे ज्यावेळेस निघत होते ना त्या टायमाला सुद्धा हा बाजारभाव नव्हता, कारण त्यावेळेस कांदे प्रमाण हे डागीच होतं. म्हणजे कांदे
नासाडी जास्त आहे कांद्याची चालू वर्षी. त्यामुळे शेतकऱ्यांनी 12-35 नाहीये 24 रुपये जरी रेट केला ना तरी कांदे आत्ता सरकारला सुद्धा कोणी घालणार नाही. म्हणून शेतकरी आंदोलन करतात का तर त्यांना माहिती आहे ते कांदे आपले एक महिनाभर टिकणार नाहीयेत. म्हणून ही परिस्थिती आता ही निर्माण झालेली आहे. पण व्यापारी म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा एक योग्य दरात असे कांदे घेतायत का सध्याची परिस्थिती? खरेदीदार फक्त इथे बाजारामध्ये 20% खरेदीदार राहिलेत. 80% खरेदीदार कांद्याच्या व्यापारापासून लांब गेलेत. कारण ते कांदे टिकणारच नाहीयेत म्हणून कांद्याच्या व्यापारापासून लोक पुढे लांब गेलेली आहेत आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. हां, तर एकंदरीत आपण बघू शकतो की सध्याच्या कांद्याच्या व्यापारामधली ही परिस्थिती आहे. उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याच्यामुळं कांद्याची जी क्वालिटी आहे ती उत्तम राहिलेली नाही. कांद्याची क्वालिटी सध्या खराब झाली आहे. त्यामुळं कुठंतरी कांद्याच्या भावाला सुद्धा फटका बसल्याचं व्यापारी सांगतायत. मात्र शेतकरी असं म्हणतायत की आमचा जो कांद्याचा भाव आहे त्या कांद्याच्या भावाकडे सरकारनं लक्ष द्यावं. आमचं जे उत्पन्न निघतं त्या उत्पन्नाचा खर्च सुद्धा या उत्पन्नातून मिळत नाही. त्यामुळे सरकारने या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन आमच्या कांद्याला भाववाढ द्यावी अशी प्रतिक्रिया जी आहे ती शेतकरी सुद्धा व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.